मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर नेमकं कुणाचं राज्य याचा फैसला उद्या होणार आहे। तब्बल 19 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर उद्या सकाळी 10 वाजतापासून मतमोजणी होणार आहे। मी सध्या आहे बेसा पिपळा नगरपंचायतीच्या मतमोजणी केंद्राबाहेर आणि आपण बघू शकतो या ठिकाणी आजपासूनच या बॅरिकेटिंग लावण्यात आलेले आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कारण की उद्या मोठ्या संख्येनं राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जे आहे ते या संपूर्ण परिसरात असणार आहे आणि त्यामुळेच मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात असणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सशस्त्र पोलीस आणि कमांडोसुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात असणार आहे। आजपासूनच सुरक्षा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। उद्या सकाळी 10 वाजतापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। हे बघा, ही आहे स्ट्रॉंग रूम। गेले 19 दिवस झाले 3 स्तरीय सुरक्षेत EVM मशीन ज्या आहे त्या या ठिकाणी होत्या आणि उद्याला सकाळी मतमोजणी या परिसरात सुरू होणार आहे आणि या संपूर्ण परिसराला पोलिसांचा वेढा असणार आहे। चोख सुरक्षा जी आहे ती तैनात असणार आहे। 15 नगरपंचायत आणि संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील 27ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे उद्या निकाल आहे। सगळ्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।